केली असली तरी त्याचं पूर्ण अधपतन हे भाजपच्या काळात झालं. भाजपच्या काळात झालं. भाजप विरोधात परत एकदा इंडिया आघाडी एकत्र येतील. 8 तारखेला त्या संदर्भात एक बैठक दिल्लीमध्ये आहे असा निरोप वेणुगोपाल यांच्याकडून आलेला आहे. त्यांनी उद्धवजींशी त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. आता त्याचं नियोजन कसं काय करायचं ते आपण पाहू, आम्ही पाहू नंतर. उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आता बघू, आज त्यांची आणि माझी भेट आहे, आम्ही चर्चा करणार आहोत सगळे मिळून आणि मग त्यानुसार आम्ही निर्णय घेऊन आपल्याला कळवू. 6 तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे एक आंदोलन आहे. सोनम वांगचूक इतर काही लोक सपोर्ट करतात. आपला पक्ष सपोर्ट करणार का? ना, हा एक स्वतंत्र बघा, कॉक्रोच जनता पार्टी हे एक स्वतंत्र पक्ष आहे किंवा स्वतंत्र संघटना आहे. चळवळ ती एक मुवमेंट आहे, ती एक चळवळ आहे. सोनम वांगचूक यांचा कोणताही पक्ष नाही, असे अनेक लोक आहेत त्यांचा पक्ष नाही. पण त्यांना या राष्ट्रामध्ये जे काही सध्या उपद्व्याप सुरू आहेत आणि राष्ट्र अधोगतीला नेण्याचे जे प्रकार सुरू आहेत, हे राष्ट्र वाचवण्यासाठी काही जर लोक एकत्र येत असतील तर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे. म्हणजे या चळवळीला पाठिंबा थेट म्हणजे पाठिंबा आहे. मी असं म्हणतोय की ज्यांना हे राष्ट्र वाचवण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारच्या चळवळींना शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण वैयक्तिकरित्या कोणी जाणार आपल्याला? पाहू ना, पक्षात चर्चा होईल, पाहू. जर असं आहे की मुळात हे त्यांचं आंदोलन आहे, आधी त्यांना करू द्या. त्याचं राजकीय व्यासपीठ होता कामा नये, गोंधळ होता कामा नये. असंच एक आंदोलन 2014च्या आधी अण्णा हजारेंच्या अण्णा- माध्यमातून अख्ख्या देशाने बघितलं होतं. अण्णा हजारेंनी दिल्लीत जाऊन या धुरळांना पाठिंबा द्यावा, आम्ही स्वागत करू. अण्णा हजारेंनी राळेगणमधून उठावं आणि दिल्लीत जंतर मंतरला जाऊन हे जे तरुण मुलं जमणार आहेत त्यांना आशीर्वाद द्यावेत, काही हरकत नाही. रावसाहेब, देशात एक मोठी घटना पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न आपल्याला बघायला